आपल्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत. सर, तुम्ही या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली, प्राथमिक दर्शा काय तुमच्या लक्षात आलेलं आहे? कोण या बाबतीत दोषी असल्याचं तुम्हाला प्राथमिक समज? नाही, मी आता पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की या सगळ्या घटनाक्रमाची चौकशी करण्यासाठी आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त सन्मान्य संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय कमिटी आपण नेमतोय. त्याच्यामध्ये एम्सचे प्रतिनिधी असतील, त्याच्यामध्ये DMARचे प्रतिनिधी असतील, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाचे प्रतिनिधी असतील आणि त्याचबरोबर फायर ऑडिटशी संबंधित सुद्धा अधिकारी असतील आणि जनतेतून सुद्धा एक प्रतिनिधी असेल की या अहवालाला त्यांनी 7 दिवसांमध्ये अहवाल द्यायचा आहे. या अहवालामध्ये जे ज्या गोष्टींमध्ये चुकी झाली असतील त्या सगळ्या चुकींबद्दल जे दोषी लोक असतील त्यांच्यावरती आम्ही 7 दिवसाच्या अहवालानंतर कारवाई करणार. पालकांकडून एक आरोप केला जातोय की ज्या व्हेंटिलेटरमध्ये हा स्फोट झाला त्याच्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून बिघाड होता, वेगवेगळा आवाज येत होता, तो दुरुस्त केला नाही आणि त्यामुळे ही सगळी घटना घडली. हे चौकशीमध्ये समोर येईल. आपण चौकशीला फक्त 7 दिवसाचा वेळ देऊया, कारण चौकशी सुद्धा महत्त्वाची आहे. आपण एखादी कारवाई करत असताना असं व्हायला नको की एखाद्या अयोग्य पद्धतीनं आम्ही एखादी गोष्ट असेल तर ठीक आहे, परंतु अनावश्यक एखाद्या माणसाला शिक्षा दिली असं व्हायला नको. ज्या गोष्टी आहेत त्या सगळे 7 लोक एक्सपर्ट आहेत, ते सगळे आपल्या पद्धतीने रिपोर्ट देतील आणि त्याच्यावरती आपण त्या सगळ्यांवरती कारवाई करू. कंत्राटदार जर या सगळ्या याच्यात दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. कंत्राटदाराच्या बाबतीत प्रामुख्यानं रोष इथं जे ह्याच्यामध्ये दोषी असतील तो एकही माणूस सुटणार नाही. कंत्राटदार नव्हे, आमच्या यंत्रणेतला माणूस असेल, त्या संबंधित कुणी मशिनरी दिलेला माणूस असेल, जे असतील त्या सगळ्यातला एकही माणूस सुटणार नाही. बरं, आता या सगळ्या प्रकरणात तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तुम्ही या भेटीदरम्यान अभ्यास करून आलेला नाही असा आरोप केला जातो. माझ्या राजीनाम्याला जर प्रश्न सुटणार असला तर तो सुद्धा देऊया आपण. आता ही वेळ आहे की आपल्या ह्या सगळ्या कुटुंबियांना आधार देण्याची, झालेल्या घटनाक्रमाला बरोबर सामोरं जाईल मला असं वाटतं. नक्कीच माझ्या राजीनाम्याने जर प्रश्न सुटत असेल तर मी राजीनामा देईल, मात्र ही राजकारणाची वेळ नसल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.